चला नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या संदर्भामध्ये आता लाडक्या बहिणी तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा होणार आहेत. तर ते पण किती? तर 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. आज आहे 28 तारीख. 28 एप्रिल 2026 आहे. मार्च महिन्याचे 1,500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1,500 पाचशे 3,000 रुपयाचं वाटप सुरू होणार आहे. आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची खुश खबर आहे. हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या. त्याचबरोबर महिलांनो, काळजी अजिबात करू नका. ज्या महिलांना मागच्या महिन्यात पैसे आले नव्हते परंतु केवायसी प्रक्रिया सक्सेस झालेली अशा महिलांना सुद्धा आता या महिन्यामध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिना असे दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सविस्तर डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. संपूर्ण ऑथेंटिक आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी अजूनही त्या ठिकाणी जी.आर. आणि लाडक्या बहिणीला पैशाच्या वितरणा संदर्भामध्ये प्रसिद्धी पत्रक पाठवलेलं नाहीये किंवा जी.आर. काढलेला नाहीये किंवा ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3,000 रुपयासाठी महिलांना अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे. मार्च आणि एप्रिल 2026 च्या एकत्रित हप्त्याबाबतची सर्व महत्त्वाची माहिती आणि ताज्या अपडेट सत्यात नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून ठेवा. आज आहे 28 तारीख. मार्च 2026 चा जो काय तुमचा प्रलंबित हप्ता आहे तो तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे. अद्याप तो वितरित झालेला नाहीये. एप्रिल महिना जो चालू आहे, ज्याची आता 28 तारीख आहे, फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले आहे, त्याचे 1,500 रुपये असे मिळून टोटल एकूण रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे 3,000 रुपये. सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सरकार अनेकदा प्रलंबित हप्ते पुढील महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्रित वितरित करत असते. त्यामुळे या एकत्रित वितरणाची दाट यावेळी शक्यता आहे आणि महिलांसाठी आनंदाची खुशखबर सुद्धा आहे की एकंदरीत 3,000 रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अनेक जण आहे लाईक करत नाहीत आणि जे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, महिलांचे ग्रुप असतील, त्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून द्या. कारण महिलांना हे पैसे येणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या गरीब महिला आहेत त्यांना या पैशाची खूप गरज असते. सद्यस्थिती काय, सध्याच्या स्थिती काय आणि चर्चा विरुद्ध वास्तव काय हे सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. माध्यमातील चर्चा आहे महिन्याअखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला 3,000 रुपयाच्या एकत्रित वितरणाची घोषणा होऊ शकते, असं माध्यमातील चर्चा. शासनाची अधिकृत स्थिती काय आहे, आता पैसे कधी येणार हे तुम्हाला कधीपर्यंत माहिती होतं किंवा तुमच्या खात्यात आल्यानंतर माहिती होतं. दोन शक्यता आहेत. तर शासनाची अधिकृत स्थिती सध्याची काय, हप्ता वितरणाची तारीख आणि रकमेबाबत 1,500 की 3,000 शासनाकडून अद्याप कुठलीही कोणतीही अधिकृतपणे घोषणा केलेली नाहीये. तरी पण काळजी करायची गरज नाही. जे काय अंदाज लावले जातात त्यानुसार शासन आजपर्यंत जे काय तुमची लाडकी बहीण योजना सुरू झाली ते जर पाहता, शासनाने मार्च महिना जो आहे हा तुमचा मार्च महिना, थोडा आपण पाठीमागे येऊया. या मार्च महिन्याचा जर विचार केला आपण तर मार्च महिन्यामध्ये तुमचा जो हप्ता येणार एप्रिलचा तो हप्ता सोबत तुमचा मार्च महिन्याचा हप्ता, या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित दिलेले आहे आजपर्यंत पाहिलेलं आहे. कारण आता जो तुम्ही जर पाहिलं असेल तर एप्रिल महिना संपल्यात जमा आहे, 2 दिवस शिल्लक आहे. म्हणजे आता शासनाचा जो काही जी.आर. येणार आहे तो जी.आर. तुम्हाला कधी येणार आहे, तर तो जी.आर. येणार आहे तुम्हाला मे मध्ये. मे महिन्यामध्ये शासनाचा जी.आर. येऊन तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. तर या 30 तारखेपर्यंत पैसे येणं शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे मे महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखेपर्यंत सरकार जी.आर. काढेल आणि मे महिन्याच्या 4 ते 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिना, एप्रिल महिना पैसे एकत्र येतील. हप्ता मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पूर्ववाट सुद्धा दिलेली आहे. शासनाचा निधी तुम्हाला 3,000 मिळणार आहे, जो स्क्रीनवरती दिसतोय. बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे. आता ज्यांची इकडे लाल कलर दाखवलाय बघा आणि पैसे अडकलेले दाखवले, ई-केवायसी मध्ये त्रुटी आहेत किंवा थांबल्या आहेत. जर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर, आणि ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना इकडे बघा पैसे येताना दाखवले, इकडे बँकचं सुद्धा चित्र दाखवलेलं आहे. हा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्या बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण असणं आणि ती पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे, तरच तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. ई-केवायसी स्टेटस नेमकं काय आहे
तर हिरवा कंदील म्हणजे काय, तर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक प्रक्रिया झालेली आहे. तुम्हाला काही करण्याची अजिबात गरज नाहीये. अधिकृत घोषणेच्या नंतर हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. आता धोक्याची घंटा कोणासाठी आहे किंवा इशारा कोणासाठी आहे? ई-के-वाय-सी अद्याप अपूर्ण आहे, म्हणजे पूर्ण केलेलं नाहीये किंवा त्यामध्ये अजूनही चूक केलेली आहे, तर तुमचा हप्ता थांबवू शकतो. त्वरित दुरुस्ती करणं अनिवार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे महिलांनो, तुम्ही काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होणार आहे. ई-के-वाय-सी मध्ये त्रुटी जर असेल तर 3 महत्वाचे सोपे मार्ग. एक, आपलं सेवा केंद्र, तिथे जा, सेतू केंद्राकडे जा किंवा तुमच्या जवळच्या ज्या कुठल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जा. आजच संपर्क करा आणि तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे ती लवकर करून घ्या. तरच तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. धोक्याचा इशारा दिलाय. दुरुस्तीसाठी अंतिम मुदत दिलेली आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत. सरकारने ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी केवळ 30 एप्रिल 2026 ही तारीख दिली. आज 28 तारीख आहे. जर 30 एप्रिल पूर्वी तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर 1500 तर सोडाच, आता येणारे 3000 रुपये सुद्धा सोडा. तुम्हाला हप्ता कायमचा तुमचा बंद होऊ शकतो, थांबू शकतो. त्यामुळे मुदतची वाट न पाहता ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करा. आता जर पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना, ज्या महिला पात्र आहेत ज्यांना आजपर्यंत जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता आलेला आहे, फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा हप्ता आलेला असेल, महिलांना 30 एप्रिल पूर्वी पूर्ण केलेली के-वाय-सी असेल किंवा अगोदर केली असेल तर तुमच्या खात्यात पैसे येतील. ज्या महिलांनी के-वाय-सी प्रक्रिया अगोदर पूर्ण केली किंवा आता पूर्ण केली असेल तर त्या महिलांना सुद्धा मार्च महिना जो आहे, मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल जो महिना आहे या एप्रिल महिन्याचे 1500, असे दुहेरी 3000 रुपये मार्च एप्रिल तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण सरकार करणार आहे. त्यामुळे लाडकींना पहिल्याच वेळेस नवीन वर्षामध्ये मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जात आहेत. ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर काळजी करायची आवश्यकता नाहीये. ताईंनो, तुमच्या खात्यात जे काही पैसे राहिले त्या सगळ्या पैशाचं वितरण होईल. सुरुवातीपासून जर सगळी माहिती पाहिली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आता 28 तारीख आहे आणि आजपर्यंत सरकारने जे काही जी-आर काढले ते जी-आर पाहता तुम्हाला एका महिन्याचे पैसे येणार नाहीत. तर मार्च महिना आणि एप्रिल महिन्याचे पैसे, जी-आर कधी येणार आहे? आज आहे 28 तारीख. तुमचा जी-आर कधी येणार आहे? तर तुमचा जी-आर मे महिन्यामध्ये येणार आहे. मे महिन्याच्या 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. जर सरकारने 29 तारीख आणि 30 तारखेला नाही काढला तर तुमचा 1, 2 आणि 3 मे ला जी-आर येणार आहे. त्याच्यानंतर 4 मे पासून ते 10 मे पर्यंत सरकार तुमच्या खात्यात पैशाचं वितरण करणार आहे. कारण सरकारचा जो जी-आर आहे तो जी-आर सांगतोय की लाडक्या बहीण योजनेचं जे काही पैसे महिलांना देणं जातं तर ते 10 तारखेच्या आत दिले जावे. त्यामुळे 4 मे ते 10 मे दरम्यान तुम्हाला एकंदरीत 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. सगळ्या महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, आनंदाचा आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे सरकार देते दोन्ही महिन्याचे एकत्रित. तुमचं काम आहे व्हिडिओला लाईक करणं, कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या चॅनलला देतो. नवीन असेल सबस्क्राईब करा. त्यासोबत तुमचे जे काही ग्रुप असतील सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करून द्या. थांबतोय. ई-के-वाय-सी प्रक्रिया तपासा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा. सरकार त्या ठिकाणी जी-आर कधी काढतंय तर जी-आर येईल. त्या जी-आर मध्ये पैशाचं वितरण किती असणार आहे ते अधिकृत असणार आहे. पण सध्याच्याला माहितीनुसार, तर्कानुसार, शक्यतानुसार तर तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल 3000 रुपये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं तर पहिलं चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब सुद्धा करून द्या. ठीक आहे.